वेलकम स्टुडंट. आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज या टॉपिकमधल्या केमिकल रिॲक्शन पाहणार आहोत. यामध्ये याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक रिॲक्शन पाहिली होती. हाऊ विल यू कन्वर्ट बॉन्ड एक्स इंटू बॉन्ड ओ एच अँड बॉन्ड एक्स इंटू करस्पॉन्डिंग अल्किन, किंवा व्हॉट इज ॲक्शन ऑफ ॲक्वस अल्कली अँड अल्कोहोलिक अल्कली ऑन अल्किल हॅलाइड. हा क्वेश्चन पाहिला. आता यामध्ये पहा, जनरल रिॲक्शन एक जर समजली तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की अनेक रिॲक्शन आपल्याला करता येतात. तशीच एक रिॲक्शन आहे पहा, म्हणजे हाऊ विल यू कन्वर्ट बॉन्ड एक्स किंवा आर बॉन्ड एक्स इंटू किंवा बॉन्ड एक्स किंवा बॉन्ड सीएल किंवा बॉन्ड बीआर किंवा बॉन्ड आय into corresponding bond NH2, bond O bond C double bond O bond O R, then corresponding alkane की अशा प्रकारचा क्वेश्चन विचारते. यामध्ये पहा, जसं कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की एक रिॲक्शन जनरल रिॲक्शन जर समजली तर त्याच्यावर आपल्याला अनेक रिॲक्शन करता येतात. तसंच या ठिकाणी हाऊ विल यू कन्वर्ट बॉन्ड एक्स इंटू बॉन्ड NH2 किंवा बॉन्ड O बॉन्ड किंवा बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O R अँड करस्पॉन्डिंग अल्केन और हायर अल्केन. आता याला अमाइन म्हणतो आपण किंवा प्रायमरी अमाइन किंवा प्रायमरी अमाइन. याला आपण इथर म्हणतो, याला ईस्टर म्हणतो, आणि हे हायर अल्केन. आता असा क्वेश्चन विचारतात किंवा हाऊ विल यू कन्वर्ट अल्किल हॅलाइड इनटू प्रायमरी अमाइन और इथर और ईस्टर और करस्पॉन्डिंग हायर अल्केन. किंवा इथं बॉन्ड एक्स ऐवजी बॉन्ड बीआर घेतलं जातं. हाऊ विल यू कन्वर्ट बॉन्ड बीआर इनटू बॉन्ड NH2 बॉन्ड O बॉन्ड किंवा बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड R किंवा हायर अल्केन. अशा प्रकारचा क्वेश्चन विचारते आणि त्यासाठी ह्या जनरल रिॲक्शन ज्या आहेत त्या जनरल रिॲक्शन ह्या महत्त्वाच्या आहेत. आता आपण बॉन्ड एक्स किंवा अल्किल हॅलाइड वेन अल्किल हॅलाइड. आता या रिॲक्शन ज्या आहेत या रिॲक्शन कशा लक्षात ठेवायच्या? बॉन्ड NH2 इथं अल्किल आहे म्हणजे इथं अल्किल आहे, बरोबर. आता इथं NH2 जर असेल तर या ठिकाणी जर NH2 होत असेल तर इथं कुठल्या रिॲक्टंटची रिॲक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रायमरी अमाइन तयार होते हे आपल्याला थोडंसं समजायला पाहिजे. ज्यांचं बेसिक पक्का आहे त्यांना पटकन लक्षात येतं. NH2 आहे म्हणजे इथं NH3 अल्कोहोलिक अमोनिया. When alkyl halide which one reacts with alcoholic ammonia to give corresponding primary amine. आता इथे पहा, इथला एक हायड्रोजन आणि हा HX हायड्रोजन हॅलाइड हा एलिमिनेट होतो किंवा रिमूव्ह होतो. ठीक आहे. तसंच आता या ठिकाणी आपण जर एक्झाम्पल घेतलं, समजा इथं R म्हणजे इथे घेतला C2H5 Br which on reacts with alcoholic ammonia to gives R म्हणजे आपण काय घेतलंय? इथिल ग्रुप घेतलाय, म्हणजे इथे इथिल C2H5 NH2 plus HBr इथिल अमाइन, प्रायमरी अमाइन लाइक इथिल अमाइन. इथं R म्हणजे आपण इथिल घेतला, इथं इथिल अमाइन तयार झालं. R म्हणजे N प्रोपिल घेतला, प्रोपिल अमाइन तयार होईल. म्हणजे R म्हणजे अल्किल ग्रुप आपण कुठला घेतोय याच्यावरून या ठिकाणी करस्पॉन्डिंग प्रोडक्ट हा तयार होतो. प्रायमरी घेतलं तर प्रायमरी त्या ठिकाणी तयार होईल, सेकंडरी घेतलं सेकंडरी तयार होईल. ठीक आहे. आता त्यानंतर आपण या ठिकाणी जर समजा अल्किल ग्रुप अल्किल हॅलाइड हा प्रोपिल घेतला
किंवा एन ब्युटील घेतला तर एन ब्युटील ब्रोमाइड विच ऑन रिएक्ट्स विथ अल्कोहोलिक अमोनिया टू गिव्ह करस्पॉन्डिंग एन ब्युटील अमाइन हा प्रोडक्ट मिळेल. आता त्यानंतर आपण बॉन्ड एक्स किंवा बॉन्ड पी आर इज कन्वर्टेड टू इथर इथरची रिएक्शन. आता इथरची रिएक्शन करत असताना या ठिकाणी अल्किल हलाइड which on reacts with corresponding sodium salt of carboxylic acid, sodium salt of carboxylic acid किंवा सोडियम RONA सोडियम अल्कॉक्सी म्हणते त्याला, सोडियम अल्कॉक्सी. आता हे सोडियम अल्कॉक्सी तयार कसं होतंय? अल्कोहोलची रिएक्शन जर सोडियम बरोबर केली, अल्कोहोल which on reacts with sodium metal to gives corresponding sodium alkoxide ONA with evolution of hydrogen gas, reaction balance with evolution of hydrogen gas. ठीक आहे. आणि हा सोडियम अल्कॉक्साइड याची रिएक्शन अल्किल हलाइड बरोबर केली, अल्किल हलाइड which on reacts with sodium alkoxide to gives आता यामध्ये काय होतं पहा, हा X आणि हा NaX, हा X आणि हा NaX रिमूव्ह होतो, R बॉन्ड O बॉन्ड R. आता आपण याला R डॅश म्हणूया, म्हणून R डॅश बॉन्ड R प्लस NaX corresponding ether to gives corresponding ether. आता R डॅश का केलंय तर जर समजा वेगवेगळे अल्किल ग्रुप असतील तर त्या ठिकाणी वेगवेगळे इथर्स फॉर्म तयार होतील, म्हणजे मिक्स्ड इथर आणि सिंपल इथर यातली रिएक्शन. आता अल्किल हलाइड आपण इथिल ब्रोमाइड घेतलं C2H5Br which on reacts with, समजा सेम अल्किल ग्रुप घेतला O Na sodium ethoxide which on reacts with ethyl bromide to gives diethyl ether C2H5 bond O C2H5 diethyl ether plus NaBr when ethyl bromide which on reacts with sodium ethoxide to gives diethyl ether. ठीक आहे. आता हा एक अल्किल ग्रुप वेगळा घेऊया, सोडियम मिथॉक्साइड घेऊया, सोडियम मिथॉक्साइड C2H5Br which on reacts with CH3ONa sodium methoxide to gives CH3O C2H5 प्लस NaBr म्हणजे इथिल मिथिल इथर हा प्रोडक्ट मिळाला. when ethyl bromide which on reacts with sodium ethoxide to give diethyl ether and when ethyl bromide which on reacts with sodium methoxide to gives corresponding diethyl methyl ether. समजा हा इथं मिथिल घेतला आणि इथं इथिल घेतला, इथं मिथिल घेतला आणि इथं इथिल घेतला तर प्रोडक्ट सेमच मिळतो पहा, इथिल मिथिल इथर. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द action of sodium alkoxide on alkyl halide किंवा conversion of bond Br into bond O म्हणजे इथर, ही रिएक्शन आहे इथे पहा. ठीक आहे. किंवा how will you convert the ethyl bromide into diethyl ether किंवा ethyl methyl ether, अशा प्रकारचा क्वेश्चन जर विचारला तर आपल्याला हे आन्सर लिहावा लागेल पहा. ठीक आहे. आता त्यानंतर पुढची रिएक्शन पाहूया, बॉन्ड Br into ईस्टर. या रिएक्शन मध्ये सेम रिएक्शन आहे पण आपण या ठिकाणी जसं आपण एक जनरल रिएक्शन पाहिली आणि त्या रिएक्शनवरून अशा प्रकारच्या अनेक रिएक्शन पाहतो, तशीच ही रिएक्शन आहे, बॉन्ड Br into बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OR किंवा बॉन्ड X into बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड R.
ठीक आहे. आता ही रिएक्शन आपण पाहूया. या रिएक्शन मध्ये इथरच्या ऐवजी आपण ईस्टर when alkyl halide which on reacts with alkyl halide which on reacts with silver salt of carboxylic acid, silver salt of carboxylic acid to gives corresponding ester. When alkyl halide which on reacts with silver salt of carboxylic acid to gives corresponding ester. हा X आणि हा Ag, हा X आणि हा Ag, AgX आणि त्या ठिकाणी RCOOR किंवा R डॅश COOR प्लस AgX when ethyl alkyl halide which on reacts with silver salt of carboxylic acid to gives corresponding ester, to gives corresponding ester. आता इथे ईस्टर बघा, C डबल बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड R म्हणजेच COOR. हे असं लिहिलं तरी बरोबर आहे, हे असं लिहिलं तरी बरोबर आहे. ठीक आहे. आता काय म्हणतो आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल या ठिकाणी CH3 बॉन्ड Br मिथिल ब्रोमाइड which on reacts with किंवा इथे इथिल घेऊया C2H5 ethyl bromide which on reacts with CH3COOAg silver salt of carboxylic acid म्हणजे silver acetate which on reacts with ethyl bromide to gives corresponding CH3COO C2H5 plus AgBr याला आपण इथिल ऍसिटेट म्हणतो. इथिल ऍसिटेट when ethyl bromide which on reacts with silver acetate to gives ethyl acetate. आता समजा इथं मिथिल घेतला आणि इथं प्रोपिल घेतला, सॉरी इथिल घेतला, इथं इथिल घेतला आणि इथं मिथिल घेतला म्हणजे मिथिल ब्रोमाइड which on reacts with silver propionate to gives corresponding methyl propionate म्हणजे एस्टरचा प्रोडक्ट बदलतो का. जर अल्किल ग्रुप जर बदलला त्या ठिकाणी प्रोडक्ट बदलतो. ठीक आहे. जर समजा दोन्ही मिथिल घेतले तर मिथिल ऍसिटेट तयार होतो. मिथिल ऍसिटेट या ज्या रिएक्शन आहेत, मी एक रिएक्शन जरी तुम्हाला सोडवून दिलेली असेल तर आपण केल्यानंतर प्रयत्न करायचा आणि अशाच प्रकारच्या दुसऱ्या रिएक्शन तयार करता येतील का ते पाहिजे. हा अल्किल ग्रुप आहे, तो अल्किल ग्रुप बदलायचा. एक अल्किल ग्रुप चेंज केला की एक रिएक्शन तयार होते. दुसरा अल्किल ग्रुप चेंज केला तर परत रिएक्शन चेंज होते, नवीन रिएक्शन तयार होते. असा रिएक्शन आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा. जर प्रयत्न केला तरच व्यवस्थित केमिस्ट्री सेकंड जमते पहा. ठीक आहे. आता काय म्हणतो बॉन्ड X इनटू अल्केन और हायर अल्केन, बॉन्ड X इनटू हायर अल्केन. हायर अल्केन म्हणजे ही वर्ड्स रिएक्शन आहे पहा, वर्ड्स रिएक्शन. या वर्ड्स रिएक्शन मध्ये when lower alkyl halide which on reacts with lower alkyl halide which on reacts with sodium in presence of dry ether, when alkyl halide or lower alkyl halide which on reacts with sodium metal in presence of dry ether to gives corresponding higher alkane. When higher lower alkyl halide which on reacts with sodium metal in presence of dry ether to gives corresponding higher alkane. The first reaction आहे R bond R plus 2 molecules of NaX alkane or higher alkane. Higher alkane. या रिएक्शनला आपण वर्ड्स रिएक्शन और वर्ड सिंथेसिस असं म्हणतो. म्हणजेच लोअर अल्किल हलाइडचं कन्वर्जन हायर अल्किल मध्ये तयार होते. आता हे लोअर अल्किल हलाइड कसं, हे R म्हणजे आपण इथे घेऊया C2H5 2 molecules of C2H5Br ethyl bromide which on reacts with 2 molecules of sodium or sodium metal in presence of dry ether, in presence of dry ether to gives higher alkane
म्हणजे C2H5 bond C2H5 plus two molecules of NaBr, two molecules of NaBr. When ethyl bromide which on reacts with sodium metal in presence of dry ether to gives higher alkane म्हणजे हे ब्युटेन आहे पहा, ब्युटेन. आता हे लिहिताना तुम्ही C4H10 लिहिलं तरी बरोबर आहे. तुम्ही लिहित असताना C4H10 लिहिलं तरी बरोबर आहे. When alkyl halide which on reacts with sodium metal in presence of dry ether to gives corresponding higher alkane. किंवा lower alkyl halide like ethyl bromide which on reacts with sodium metal in presence of dry ether to gives corresponding butane, higher alkane like butane. ठीक आहे. आता या ठिकाणी वर्ड्स रिएक्शनचा एक ड्रॉबॅक काय पहा, इथं मिथेन हा प्रोडक्ट तयार होत नाही. मिथेन हा प्रोडक्ट तयार होत नाही. म्हणून when alkyl halide which on reacts with sodium metal in presence of dry ether to gives corresponding higher alkane other than methane, such reaction is termed as Wurtz reaction or Wurtz synthesis. Wurtz synthesis reaction तुम्हाला 2 मार्काला जर विचारलं तर त्याचे ह्या रिएक्शनचे एक्सप्लेनेशन लिहावं लागतं बघा. एक्सप्लेनेशन काय की lower alkyl halide which on reacts with sodium metal in presence of dry ether to gives corresponding higher alkane other than methane, such reaction is termed as Wurtz reaction or Wurtz synthesis. आणि नंतर एक एक्झाम्पल द्यायचं असते बघा, जनरल रिएक्शन आणि नंतर एक्झाम्पल. 2 मार्काला विचारलं एक्सप्लेनेशन 1 मार्क आणि एक रिएक्शन हे 1 मार्कासाठी. इथं समजा इथे घेतलं तुम्ही परत मिथिल ग्रुप घेतला, मिथिल ब्रोमाइड, तर इथं इथेन तयार होईल. इथेन जर इथं मिथिल घेतला इथं इथेन तयार होईल. समजा इथं इथिल घेतला इथं ब्युटेन तयार होईल. इथं प्रोपिल ग्रुप घेतला तर इथं हेक्सेन तयार होईल. म्हणजे हायर अल्केन या ठिकाणी प्रोडक्ट मिळतो आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर पुढची रिएक्शन पाहूया. हाऊ विल यू कन्वर्ट इथिल ब्रोमाइड इनटू इथिल सायनाइड. आता ह्याच असे रिएक्शन आहेत, अशाच रिएक्शन ह्या सायनाइडची रिएक्शन असते. बॉन्ड Cl बॉन्ड NC आयसोसायनाइड, सायनाइड आणि आयसोसायनाइड ही रिएक्शन असते. when alkyl halide which on reacts with इथं काय होते पहा, जर KCl किंवा हायड्रोजन सायनाइड HCl किंवा KCl याची जर रिएक्शन केली आणि alkyl halide which on reacts with AgCl याची जर रिएक्शन केली तर इथं सायनाइड प्रोडक्ट मिळतो. सायनाइड म्हणजे RCl आणि इथं जो प्रोडक्ट आहे तो NCl आयसोसायनाइड. आयसोसायनाइड हा प्रोडक्ट मिळतो. when alkyl halide which on reacts with potassium cyanide to gives corresponding alkyl cyanide. when alkyl halide which on reacts with potassium cyanide to gives corresponding alkyl cyanide. आणि मायनर प्रोडक्ट काय आहे, हा X आणि हा KX हा मायनर प्रोडक्ट, KX हा मायनर प्रोडक्ट आहे. आणि इथं हा X आणि हा Ag, हा X आणि हा AgX हा मायनर प्रोडक्ट आहे. when alkyl halide which on reacts with potassium cyanide to gives corresponding alkyl cyanide. and when alkyl halide which on reacts with sodium cyanide to gives corresponding alkyl isocyanide. alkyl isocyanide. आता याचं आपण एक्झाम्पल पाहूया. याचे एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल मध्ये किंवा रिएक्शन मध्ये alkyl halide हे इथिल ब्रोमाइड दिले. इथिल ब्रोमाइड which on reacts with potassium cyanide to gives corresponding alkyl हा इथिल घेतलाय C2H5Cl इथिल cyanide plus KBr. when ethyl bromide which on reacts with potassium cyanide to gives ethyl cyanide. ठीक आहे. समजा इथं मिथिल घेतला, मिथिल ब्रोमाइड which on reacts with potassium cyanide, मिथिल ब्रोमाइड which on reacts with potassium cyanide to gives methyl cyanide. ठीक आहे. आता त्यानंतर आपण जर इथं
Ag घेतला, सिल्वर सायनाइड घेतलं तर प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट या ठिकाणी इथं AgX येईल, AgX आणि NC आयसोसायनाइड, अल्किल आयसोसायनाइड. When ethyl bromide which on reacts with silver cyanide AgCl, silver cyanide to gives इथं जो प्रोडक्ट आहे Cn च्या ऐवजी NC, ethyl आयसोसायनाइड प्लस सिल्वर ब्रोमाइड. ठीक है. When ethyl bromide which on reacts with silver cyanide, ethyl bromide which on reacts with silver cyanide to gives ethyl आयसोसायनाइड. ठीक आहे. आता इथं आपण जर समजा अल्किल ग्रुप जर चेंज केला तर त्या ठिकाणी पुढचं आयसोसायनाइड चेंज होते. समजा इथं मिथिल ब्रोमाइड which on reacts with silver cyanide to gives corresponding ethyl आयसोसायनाइड. समजा प्रोपिल घेतला, when N propyl bromide which on reacts with silver cyanide to gives propyl आयसोसायनाइड. म्हणजे काय, इथं जर आपण अल्किल ग्रुप चेंज केला तर प्रोडक्ट सुद्धा चेंज होते. ठीक आहे. these are the chemical reactions of corresponding alkyl halide. त्यानंतर आणखी एक रिएक्शन आहे पण नायट्रेटची रिएक्शन आहे आणि सिल्वर नायट्रेटची रिएक्शन आहे. सिल्वर नायट्रेट when alkyl halide which on reacts with alkyl halide RX potassium nitrite, RX which on reacts with potassium nitrite K O bond N triple bond O to gives alkyl nitrite RO double bond O, alkyl nitrite आणि पोटॅशियम नायट्राइट आणि दुसरी सिल्वर नायट्राइट प्लस AgON डबल बॉन्ड O, सिल्वर नायट्राइट to gives corresponding nitroalkane NO2, nitroalkane plus AgX. When alkyl halide which on reacts with, इथं आपण जर समजा alkyl halide घेतलं, alkyl halide which on reacts with potassium nitrite. आता हे पोटॅशियम नायट्राइट जे आहे याचा मॉलिक्यूल फॉर्म्युला KNO3 आहे. याची पुढे केली K bond O bond N triple bond O. Potassium nitrite which on reacts with alkyl halide to gives alkyl nitrite. आणि हा X आणि हा KX, हा KX मायनस प्लस KX. तसंच इथं alkyl halide which on reacts with silver nitrite to gives हा X आणि हा Ag त्या ठिकाणी corresponding AgX हा मायनस प्रोडक्ट होतो RNO2. तसंच या ठिकाणी RNO2 हा प्रोडक्ट होतो. RNO2 हा प्रोडक्ट होतो. अल्किल नायट्रेट किंवा नायट्रोअल्केन. आता इथं आपण अल्किल ग्रुप हा इथे घेतला C2H5 Br which on reacts with KNO3 to gives ethyl C2H5 इथे NO2 आहे. when ethyl bromide which on reacts with potassium nitrite to gives nitroalkane, that is nitroethane NO2 plus KBr हा प्रोडक्ट मिळेल. when
ethyl bromide which on reacts with potassium nitrate to gives ethyl nitroethane. आणि दुसरी रिएक्शन when ethyl bromide C2H5Br which on reacts with silver nitrate AgNO2 to gives corresponding nitroethane C2H5NO2 plus AgBr हा प्रोडक्ट AgBr. ठीक है, these are the chemical reaction of alkyl halide. ओके, धन्यवाद.